जय जय रघुवीर समर्थ. आपल्या समर्थांनी आपल्याला दासबोधासारखा ग्रंथ लिहून ठेवलाय. त्याने आपल्या आयुष्याचे कल्याणच होते, कारण त्यात खूप छान विचार लिहिलेले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोगी पडणारी प्रत्येक गोष्ट त्यात लिहिलेली आहे. आपले आचरण कसे असावे, आपली वागणूक कशी असावी, आपले विचार कसे असावे, ही प्रत्येक गोष्ट समर्थांनी त्यात लिहून ठेवलेली आहे. समर्थ माऊलींनी हे कशासाठी लिहून ठेवलं आहे, तर आपल्या कल्याणासाठी. समर्थ माऊलींनी 1100 मठांची स्थापना केली आणि त्यावर एक मठपती नेमला. त्या मठपतींचे वंशज आजही समर्थांचे विचार आणि समर्थांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. कारण समर्थ माऊली म्हणतात, माझे विचार आणि माझे कार्य राष्ट्राच्या कल्याणासाठी उपयोगात आले पाहिजे. समर्थ माऊली एका ओवीमध्ये म्हणतात, जे जे आपणासे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. म्हणजे काय, तर ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी दुसऱ्यांना दिल्याने वाढते. कारण ज्ञान हे जर स्वतःपुरतेच ठेवले तर हा निव्वळ स्वार्थीपणा झाला. आपल्याला जे माहीत आहे, आपल्याला ज्या गोष्टी ठाऊक आहेत, त्या आपण नक्कीच 4 जणांना सांगितल्या पाहिजेत. त्यामुळे होते काय, तर 4 जणांचे कल्याणही होते आणि आपल्या ज्ञानातही भर पडते. त्यामुळे आपल्या समर्थांनी आपल्याला जे मनाचे श्लोक, दासबोध यातून आपण जो बोध घेतो, जे आपल्याला समर्थांनी शिकवले आहे, ते नक्की आपण 4 लोकांना सांगितलं पाहिजे. कारण त्यामुळे आपलेही मन प्रसन्न राहते आणि समोरच्या 4 लोकांनाही चांगल्या गोष्टी कानावर पडतात आणि आपल्याकडून नकळतपणे त्यांचंही कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.